तर नमस्कार मित्रांनो, मी माधव खलाटे. स्वागत आहे आपल्या सिंहगड पार्ट 2 मध्ये. मागच्या ब्लॉक मध्ये जसं बघितलं, ह्या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. गडावरती लवकरात लवकर जाण्याची इच्छा होती, पण गड निसता जवळ दिसत होता, पण त्याच्यापर्यंत काही पोहोचत नव्हतं. जसं की हा टावर जवळ दिसतोय, पण मित्रांनो त्याच्यापर्यंत आम्ही काही पोहोचत नव्हतो. थोडं पुढे गेल्याच्या नंतर विश्रांतीसाठी 2 मिनिटं बसलो, कारण की बबलू शेट लय दमले होते. थोडी विश्रांती झाल्याच्या नंतर आम्ही पुढे निघालो. पुढचा रोड तर त्याच्यापेक्षाही खतरनाक होता. आमची जर्किनची चेन ऑटोमॅटिक निघाली होती, पण त्याच्यानंतर थोडं पुढे गेलो आम्ही. थोडंसंच पुढे जाताच आमच्या जर्किनची चेन तर निघलीच होती, पण त्याच्यानंतर आमचं जर्किन डायरेक्ट कमराला लटकलं होतं. थोडं चालत, थोडं पळत, थोडं बसत आम्ही पोहोचलो गडाच्या निम्म्या भागापर्यंत. त्यानंतरचा रोड मी तर चढलो, पण बंधूंचं जरा मुश्किलच झालं, पण त्यांना मार्गदर्शन करत त्यालाही वर घेतला. तर मित्रांनो, आम्हाला लागलेला आहे मेन रोड. तुम्ही बघू शकता, मेन रोडने न येता आम्ही ह्या मधल्या रोडने आलोय. तुम्ही एकटे जाऊ नका, कारण की कोणाला तरी सोबत घेऊन जा, कारण की एकट्यासाठी घातक रोड येतो. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे गडाच्या पहिल्या दरवाजापाशी. आज गर्दी जरा जास्तच होती बहुतेक, कारण रोज असती मला नाही सांगता यायचं, पण लाईटची व्यवस्था पण झालेली आहे. हा मॅप आम्ही डोक्यात घेतला आणि निघालो. तर बबलू भैया काय मागं बघायचं नाव घेत नव्हता. तर मित्रांनो, टावर आता फक्त थोडासा जवळ राहिलाय. मला बघाय भेटलं हे काटेडी झाड, ह्याचं नाव मला कमेंट मध्ये सांगा. गड खूप उंच आहे आणि गडावरती गाड्या लावण्यासाठी जागाही भरपूर आहे. तर मित्रांनो, वरती आल्याच्या नंतर रेंज आली, मध्यभागी काही रेंज नव्हती. बबलू शेटला कोणाचा फोन आला तर मला काही मेळ लागला नाही. तर मित्रांनो, गडाच्या फायनल राऊंड पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. पुढे आल्याच्या नंतर आम्हाला बघायला भेटली ही जागा. ह्या जागेपासून आम्हाला वरती जायचं होतं. मी तर आलो, पण बंधूला काही येता आलं नाही. तुम्ही बघू शकता ही जागा किती खतरनाक आहे. मी तर आलो, बंधूला काही येता नाही आलं. टावर पाशी मी पोहोचलो. थोडं पुढे आल्याच्या नंतर मला बघायला भेटलं गडाच्या कामासाठी यारीने इथं दगड आणायचं काम चालू होतं. थोडं पुढे आल्याच्या नंतर मला इथं हा वाडा बघायला भेटला. खूप जुना वाडा आहे हा. पुढे आल्याच्या नंतर मला ही टाकी बघायला भेटली पाण्याची. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं भोजनाची पण सोय आहे, पण आपापल्या पैशाने, फुकट नाही. मी थोडासा अवघड रस्त्याने आलो. बंधूंना जरा सोप्या रोडने यायला सांगितलं होतं. पुढे आल्याच्या नंतर मित्रांनो थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलो होतो बंधू येऊस्तवर. त्यानंतर ह्या कुत्र्यासोबत थोडी मज्जा केली. आपण भेटू पुढच्या ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू आपण सिंहगड पार्ट 3 मध्ये.